नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. ईद ए मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह, जुलूसात एकताचा संदेश. नवीन जालना टांगा स्टँड पासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शाल हाराने सन्मान. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात बुधवारी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवीन जालना येथील टांगा स्टँड पासून ईद मिलादुन्नबीच्या जुलूसाला सुरुवात झाली. विविध भागातून मार्गक्रमण करत हा जुलूस जुना जालना येथील जामा मस्जिद परिसरात संपन्न झाला. जुलूसामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी धार्मिक घोषणांसह शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. जुलूसाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडूनही शहरातील विविध भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान रहीम शेठ मिलन मित्रमंडळाच्या वतीने जुलूसात सहभागी नागरिकांना मिठाईचं वाटप करण्यात आले. तसेच जुलूसामध्ये सहभागी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शालहार टाकून स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस निरीक्षक संदीप भारती, कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शालहाराने सन्मान करण्यात आला. मिलन चौक येथे रहीम शेठ मित्रमंडळाच्या वतीने लंगर रसूलचे आयोजन करण्यात आले होते. जुलूसात सहभागी झालेल्या नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी लंगरचे रसूलला लाभ घेतला. ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला. जुलूसाच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ईद मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. धार्मिक उत्सवासोबतच सर्वधर्मीय ऐक्य, शांतता आणि बंधुभाव जपण्याचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला. पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून जुलूस शांततेत पार पडला. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. Instagram आणि YouTubeवर फॉलो करायला विसरू नका.